असं आहे, सगळ्या समाजाचे मेळावे मी घेत आहे. पद्मशाली समाजाचा मेळावा झालेला आहे. या ठिकाणी आज मुस्लिमांचा मेळावा झालेला आहे. दलितांचाही मेळावा झालेला आहे. तर ख्रिस्ती समाजाचाही मेळावा होणार आहे. या शहर मध्यमध्ये अशा पद्धतीची भावना निर्माण करण्यात येत आहे की शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या वतीनं मुस्लिमांनी लढावं, अशा पद्धतीचा प्रचार शहरामध्ये चालू आहे. त्या प्रचाराला प्रतिबंध करण्याकरता महाविकास आघाडीची जागा मिळावी म्हणून केवळ एका जातीचा उमेदवार या शहर मध्यमधून येणार नाही. सगळ्या जातीचा पाठिंबा मिळाल्याशिवाय तर सेटलमेंटचा एरिया आहे, सगळं त्या ठिकाणी भटके विमुक्त आहेत. या ठिकाणी वडार समाज आहे, मूची समाज आहे, लिंगायत समाज आहे, मराठा समाज आहे. अनेक समाज या शहर मध्यमध्ये आहे. त्या सगळ्याला अपील करण्याचा प्रयत्न आहे. त्या अपिलातला एक भाग म्हणून आज हजारो मुस्लिमांचा मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. मस्त तुम्ही शरद पवारांना भेटलाय, 3 वेळा म्हणले, उद्धव ठाकरेंना भेटलाय, तुम्ही काय सांगितलंय त्याच्यासाठी? मी नामदार शरद पवारांना 3दा भेटलो, नाना पटोलेंना एकदा भेटलो, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकदा भेटलो, संगमेरला जाऊन बाळासाहेब थोरातना भेटलो, नामदार सुशीलकुमार शिंदेना सोलापुरात भेटलो. शिंदे साहेब सोडून बाकी सगळ्यांनी म्हटलं कामगाराचा प्रतिनिधी विधानसभेत असावा म्हणून आम्ही आडम मास्तरला महाविकास आघाडीच्या वतीनं जागा दिली पाहिजे. त्यावेळेला नाना पटोलेला मी सांगितलं ही जागा काँग्रेसची आहे, तर काँग्रेसवाल्यांनी त्याबद्दल विचार करावं. त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही जागा सुटेल. परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं आमच्या हायकमांडचा निर्णय आल्याशिवाय मला काही बोलता येत नाही. आणि या हायकमांडच्या नावाखाली या ठिकाणी अनेक पद्धतीचे रोज माझ्या विरोधात टिप्पणी येत आहे, प्रतिक्रिया येत आहे. म्हणून त्या सगळ्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याकरता आज महात्मा गांधी जयंती आहे, लालबहादूर शास्त्रीची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मुस्लिम समाज आणि तरुणाला एकत्रित करून विधानसभेत लढून न्याय कोण मिळवून देऊ शकतो हे लोकांपुढं सांगण्याचा मी प्रयत्न केला. राणे साहेबांना महाराजाला अटक करणार असं तुमचं वक्तव्य होतं. आता असं आहे, माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार राणे साहेब, नारायण राणे हे चांगले मित्र आहेत माझे, पण त्यांचे चिरंजीव वाटेल तशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात. मुस्लिम समाज म्हणजे हा शत्रू समजल्यासारखं बोलतात. या देशातले मुस्लिम, दलित, हिंदू एकत्रित असल्यामुळं आपला देश एक आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्यांना आव्हान दिलं, ते सुधारतील अशी अपेक्षा आहे. नाही सुधारलं त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील. आपण महाराज झालं तर अटक करणार होतं, ते रामगिरी महाराजाला बेडा घालू असं म्हणत. आमदार झाल्यावर रामगिरी महाराजांना बेडा मी आमदार झाल्यानंतर श्री रामगिरी महाराजवर 7 दावे दाखल आहेत, गुन्हा नोंद आहे. श्री रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री वर्षावर बोलवतात, केसालाही धक्का लागणार नाही असं स्टेटमेंट देतात. भारताची घटना आहे, कितीही मोठा माणूस असेल त्यांनी कायद्याचा भंग केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ती जर होत नसेल, आमदार झाल्यानंतर ही मागणी लावून धरेन आणि बेड्या घालायला भाग पाडू.